OTT MHA-RTD या वेबसाईटला लॉग इन करून आपण आपला मोबाईल नंबर जो वेबसाईटला रजिस्टर आहे तो नंबर टाकून या पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी 10 मिनिटासाठी इथं OTP सेंड होणार आहे। त्यानंतर असं लॉग इन होईल। ते लॉग इन झाल्यानंतर इथं या डॅशबोर्डवर काही माहिती आहे। त्यानंतर प्रोफाईलला क्लिक करून आपली जी पर्सनल माहिती आहे, जी पर्सनल डिटेल्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते योग्य असल्याची खात्री करून घ्यायची। त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आणि एम्प्लॉयमेंट डिटेल्सवर जायचं। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती अपडेट करता येते। पर्सनल डिटेल्समध्ये कुठलीही माहिती अपडेट करता येत नाही। प्रोफाईल अपडेट करताना UDIS कोड सध्याच्या शाळेचा अपडेट करणं आवश्यक आहे। जुन्या शाळेचा असेल तर तिथे बरोबरच्या जागी क्रॉस करून आपण नवीन UDIS कोड टाकताना पहिले 4 अंक टाकायचे। त्यानंतर शाळेची लिस्ट येईल व त्या लिस्टमधून ड्रॉपडाऊनमधून आपली शाळा आपण निवडून घ्यायची आहे। त्यानंतर करंट स्कूल त्या शाळेत जॉईनिंग डेट जी असेल ती अपडेट करून घ्यायची आहे। तुम्ही सध्याच्या शाळेत कुठल्या तारखेला जॉईन झालात, हजर झालात त्या रिपोर्टचं त्यानुसार ती शाळेची डेट आपल्याला कॅलेंडरमधून चेंज करून घ्यायची आहे। कॅलेंडरमध्ये जायचं, वर्ष निवडायचं आणि त्या वर्षाच्या महिना निवडायचा आणि त्यानंतर ती तारीख निवडून जॉईंट तारीख सिलेक्ट करायची। त्यानंतर आपल्याला हे असं येते करंट स्कूल जॉईनिंग डेट आणि करेक्टेड करंट स्कूल जॉईनिंग डेट असं येते। ते व्हेरीफाय झाल्यानंतर ती ओके होईल। त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट करंट टीचर टाईप अंडर ग्रॅज्युएट टीचर येणार। त्यानंतर टीचिंग सब टाईप, त्यानंतर टीचिंग मीडियम आपण मराठी असल्यामुळं मराठी आहे। यानंतर लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आपण कुठल्या कॅटेगरीतून बदली केली आहे ते आपल्याला चेंज अपडेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी तिथं क्लिक करून बरोबरच्या खुणावर आपल्याला करेक्टेड लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी चेंज करायची आहे। यामध्ये आपण कॅडर 1 कॅडर 2 इन टायटल एलिजिबल आणि जनरल NA आपण निवडू शकतो। संवर्ग 1 संवर्ग 2 अधिकारप्राप्त बदली पात्र आणि सामान्य अशा या प्रकारे आहे। तर माझी इन टायटल म्हणजे दुर्गम शाळेतून झाल्यामुळे मी इन टायटल होतो, बदली अधिकार प्राप्त होतो। त्यानंतर लास्ट ट्रान्सफर टाईप म्हणजे जिल्हा अंतर्गत झाली आहे का आंतरजिल्हा बदली करून आलात तुम्ही शेवटची बदली तर ते निवडायचं आहे। इंटर म्हणजे आंतरजिल्हा बदली आणि इंट्रा म्हणजे जिल्हांतर्गत बदली। तर इथं बरोबरच्या ज्यावर ओके करून त्यात तुम्ही करेक्टेड करायचं आहे। त्यामध्ये करेक्टेड लास्ट ट्रान्सफर टाईप यामध्ये तुम्ही माझी जिल्हांतर्गत झाली होती त्यामुळे मी इंट्रा डिस्ट्रिक्ट निवडलं आहे। तुमचं जसं असेल तसं। त्यानंतर टाईप झाल्यानंतर आहे करंट एरिया जॉईनिंग डेट। ही डेट म्हणजे तुम्ही दुर्गम क्षेत्राच्या नंतर सुगम क्षेत्रात आलेल्यापासून किंवा सुगम क्षेत्रानंतर दुर्गम क्षेत्रात आलेल्यापासूनची तारीख टाकायची आहे। शाळा जरी बदललेली असेल तरी जर तुम्ही सुगम क्षेत्रातच नोकरी केली असेल तर सुरुवातीपासूनची तारीख टाकायची आहे आणि जर दुर्गम क्षेत्रात आली असेल त्यानंतर बदली सुगम क्षेत्रात झाली असेल तर सुगम क्षेत्रात आल्यानंतरची ही तारीख तुम्हाला टाकायची आहे। माझी तारीख इथं आल्यापासून सुगम क्षेत्रातली आहे म्हणून मी 22 जून 2024 टाकलेली आहे। तुमची ही नोकरीच्या सुरुवातीची पण तारीख ही करंट एरिया असू शकते, कारण की ज्यांची पूर्ण नोकरी सुगम झाली आहे त्यांनी सुरुवातीपासूनची तारीख यामध्ये टाकायची आहे। तर खाली विचारले तुम्ही मागील 10 वर्ष सस्पेंड झाली का, तिथं नाहीच आहे, कोणी हो असेल तर आणि माहिती सेव्ह करायची। प्रोफाईल सेव्ह झालेलं आहे सक्सेसफुली। त्यानंतर पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची। सर्व आपण भरलेली माहिती योग्य आहे का, काही बदल आहे का, सबमिट करायच्या अगोदर चेक करायला पाहिजे। नंतर एकदा सबमिट केली तर ती आपल्या लॉग इन होऊन चेंज होत नाही। त्यामुळं आपल्याला योग्य माहिती भरली आहे का, करंट स्कूल आपण बरोबर आहे, UDIS चेक केला आहे का, करंट जॉईनिंग डेट बरोबर आहे का, कुठल्या कॅटेगरीतून आपण बदली झालो आहे आणि आंतरजिल्हा झालो आहे का जिल्हा अंतर्गत झालो आहे हे चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर
सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून बघा, कारण की एकदा सबमिट झाल्यानंतर आपल्याला माहितीमध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर ते योग्य त्याचे पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत. नंतर खाली सबमिट हे बटन आहे, त्या सबमिट बटनवर जायचं आहे आणि तिथं आपण त्याच्यावर ओके केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर सबमिट झाल्यानंतर सबमिट व्हायच्या अगोदर OTP असा ऑप्शन येईल. तर OTPच्या खाली सेंड OTP आहे, ते सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक केलं की 6 अंकी OTP आपल्याला येतो. तो OTP आपण त्या दिलेल्या ठिकाणी टाकून तो OTP टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं येईल ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली, म्हणजे आपला फॉर्म आता सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि याचे पुरावे आपल्याला आता BO कडे 2 प्रतीत सादर करायचे आहे. त्या पुराव्याच्या आधारे BO आपलं प्रोफाईल व्हेरीफाय केलं की तो करेक्टेड डाटा आपल्या प्रोफाईलमध्ये जमा होईल. जेणेकरून जे काही बदल आहे त्या प्रत्येक बदलाचा आपल्याला पुरावा सादर करणे आवश्यक आहे.